भाजपनं जळगाव आणि रावेरमध्ये लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केले आणि त्यानंतर मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न अनेक दिवसांपासून होता आणि त्यानंतर अनेकांची नावे चर्चेत होती। उन्मेष पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती, मात्र ती मिळू शकली नाही। ते नाराज झाले आणि थेट त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर खासदार उन्मेष पाटील हे आपल्या जळगावमध्ये आज आलेले आहेत। या ठिकाणी त्यांचं मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत केलं गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे। दादा, काय सांगाल, काय नाराजी होती आपली की आपल्याला थेट पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जावं लागलेलं आहे? मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा स्पष्ट करतो की मी नाराज होऊन नाही, तर स्वाभिमानाच्या या प्रक्रियेमध्ये राजकारणात काम करत असताना मान पान पदासाठी मी गेलेलो नाही आहे, तर स्वाभिमानासाठी मी गेलो, मी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे मी नाराज नाही, मी आनंदी आहे की मला आता कार्यकर्ता म्हणून काम करता येईल। आपण बघितलं असेल की एक कल्पक कार्यकर्ता आहे ना, त्यानं मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे राजकारणातला एक चांगला कार्यकर्ता म्हणून काम करता येईल का हा प्रयत्न मी करतो। एक नम्र नाही तर विनम्रपणे काम करता येईल का सगळ्यांना सोबत येऊन काम हा प्रयत्न मी करतो। त्या विचाराला छेद देत जर राजकारण केलं जात असेल तर मला असं वाटतं की या संदर्भामध्ये मी कालच स्पष्ट केलं की आम्ही सत्तेत गेलो नाही, मी पदासाठी गेलो नाही, मी एक कार्यकर्ता पण आणि मला काम करण्याची उमेद, आशा, अपेक्षा ज्या स्वाभिमानाच्या विचाराच्या उद्धवजी साहेबांच्या मशालमध्ये आहे त्या मशाल घेऊन मी त्या ठिकाणी कामाला लागतो। दादा, पण असं काय गोष्ट होती की एकीकडे सगळे वेगवेगळ्या पक्षातले लोक भाजपामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहे, तुम्ही मात्र भाजप सोडून विरोधाकडे जात आहेत, काय कारण आहे या पाठीमागचं? लक्षामध्ये घ्या की मी एक वाक्य कायम बोलतो की मी जात्यामध्ये आहे आणि भाजपाचे अनेक कार्यकर्ते सुपामध्ये आहेत। दगदग आहे भाजपाच्या नेत्यांमध्ये, भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजपाच्या मतदारांमध्ये तर प्रचंड कन्फ्युजन आहे। कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र माझा, की ज्या संभाजीनगरच्या सिंचन घोटाळ्याच्या बैलगाड्यावर काढलेला मोर्चा 2013-14चा मला आज आठवतो। त्यांनाच मांडीला लावून आम्ही मतं मागायचे का? आदर्श घोटाळा करणारे अशोक चव्हाण यांना सोबत घेऊन आम्ही आता राजकारण करायचं का? त्यामुळे कुठेतरी या सगळ्याच्यात मान्य आहे राजकारणाचं हेड महत्त्वाचं आहे, पण हेड कंटेंट पण पाहिलं पाहिजे। आणि पार्टी विथ डिफरन्स म्हणणारी भाजपा ही डिफरंटली जेव्हा बिहेव करावं लागते तेव्हा महाराष्ट्रामध्ये हा सगळा त्रागा होतो। त्यामुळे निश्चित येणाऱ्या काळामध्ये ते दिसेल काय त्या ठिकाणी। तुम्ही सबुरी घ्यायला पाहिजे होती, तुम्हाला एकदा आमदारकी मिळाली आहे, एकदा खासदारकी दिलेली आहे, एकाच वेळेला तिकीट नाही मिळालं तर असा निर्णय घेणं हा चुकीचा आहे असं गिरीश महाजनांनी म्हटलं नाही। त्यांनी जी सबुरी मला सांगितली मीडियाच्या माध्यमातून मी निर्णय घेतल्यानंतर जे म्हणतायत मी सबुरीनीच आहे। मी आमदार खासदार झाल्यानंतर मी पुन्हा लगेच मला खासदार व्हायचं, मला उमेदवारी पाहिजे असं मी त्या ठिकाणी भूमिका घेतलेली नाही, मी सबुरीनीच आहे। मी कार्यकर्ता म्हणून आहे, उलट मी जास्त श्रद्धेने आणि सबुरीने आहे। उलट त्यांनी त्या ठिकाणी आता सबुरीने घ्यावं की आपण निश्चित 3 दिवस जिल्ह्यामध्ये नको त्या 10 वर्षात कार्यकर्त्यांना आपण विचारलं नाही, कधी सुखदुःख केलं नाही, त्यांना आता आपण का चर्चा करतोय, बरोबर आहे का? चिंतेची परिस्थिती ओढवली, बरोबर आहे? जर आपण संकटमोचक त्या ठिकाणी आहात, ही वेळ का आली? त्यामुळे मला असं वाटतं त्यांच्यावर बोलण्या इतकं मोठा मी कार्यकर्ता आहेत, ते मोठे नेते आहेत, ते महाराष्ट्राचे नेते आहेत, पण त्यांना ही कल्पना आहे की सबुरीने कोणाला घ्यायला पाहिजे, कोणी श्रद्धा ठेवली पाहिजे, कोणी त्या ठिकाणी राजकारण ज्या पद्धतीने करतं आहे की फर्स्ट नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड अँड लास्ट, मी भाजपाचे जे विचार आहेत त्याला कोण तिलांजली देत आहे। त्यामुळे हे सगळं ज्याला जिल्ह्यातली जनता त्या ठिकाणी ओळखून आहे, त्यामुळे आम्ही प्रतीक आहोत। करण पवार, उन्मेष पाटील, आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते, त्यामुळे जिल्ह्यावासियांची धगधग त्या प्रतिबंधाच्या माध्यमातून आम्ही पुढे आलेलो आहोत। द्वेषाचं राजकारण भाजपकडनं केलं जातं असं तुम्ही म्हटलेलं आहे, हे जिल्हा जाणतो, हे खानदेश जाणतो, सगळ्यांना माहीत आहे। मी जे बोलतो मी त्या ठिकाणी जन की बात बोलतो, त्यामुळे प्रत्येकाच्या मनाला माहिती आहे मी जे बोललो ते लोकांच्या आणि समाजातल्या व्यथा आहेत की द्वेष कोण करतं, कोण क्लेश करतं, कोण रिव्हेंज करतं, कोण विकासाऐवजी एकमेकाच्या उन्हे दुन्यात राहतं। त्यामुळे माझा प्रामाणिक प्रयत्न असेल की सगळ्या पक्षांनी आपल्या आपल्या निवडणुका आपल्या आपल्या राजकीयपणाला लावावे, काय निवडणुकीत आरोप प्रत्यारोप करावे, पण कुठेतरी जिल्हावासियांना अपेक्षा आहे
युवकांच्या मनामध्ये कुठेतरी उमंग आशा आहे, मातृशक्तीला स्वप्न आहे, शेतकऱ्यांच्या काळ्या आईची सेवा करताना त्या ठिकाणी जीव जातो आहे, पीक विम्याचे प्रश्न असतील, सिंचनाचे प्रश्न असतील आणि त्याच्याकडे पण कोणीतरी बघितलं पाहिजे. एका बाजूला धानाला अनुदान मिळतं, कपाशीला का नाही? एका बाजूला मराठवाडा विदर्भातल्या उद्योजकांना विजेची सबसिडी मिळते, खानदेशातल्या का नाही? ते आता आम्ही कुठे असे अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे मी वेळ आल्यावर सविस्तर बोलेन. धन्यवाद. मोदींचं आव्हान आहे, मोदींची लाट आहे, 400 पारचा टप्पा नारा दिला जातोय. जळगाव लोकसभेमध्ये अब की बार 5 लाख पार हा जो आदरणीय नेते गिरीश भाऊंनी नारा दिला आहे, त्याला जळगावची जनता आता काय करते हद्दपार ते आपण बघूया. तर जे काही खासदार उमेश पटेल त्यांनी प्रतिक्रिया दिलेली की या ठिकाणी जे काही आव्हान आहे त्या आव्हानाला आम्ही सामोरं जाणार आहोत आणि भाजपने ज्या पद्धतीमध्ये राजकारण केलेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून स्वाभिमानाचं एक राजकारण करण्यासाठी आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे. चंद्रशेखर नैवे, एबीपी माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.